दोडके हे सर्वांनाच माहिती आहे. भरपूर जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही. पण आज मी ज्या प्रकारे दोडक्याची भाजी बनवलेली आहे ना, ती भाजी सर्वांना आवडेल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण चव अप्रतिम लागते. आणि ही जी चटणी केलेली आहे दोडक्याच्या शिरांची, ती तर फारच छान लागते. अगदी 2 ते 3 मिनिटात बनते. मोजके 2 साहित्य लागतात, त्या व्यतिरिक्त लागत नाही. खूप छान अशी ही दोडक्याची भाजी बनते. तर कशी बनवलेली आहे आपण ही दोडक्याची भाजी, ती समोर व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज इथे आपण बनतो आहे दोडक्याची भाजी. तर त्यासाठी असा खलबत्ता घेतलेला आहे. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्ये करू शकता. पण जर असेल तर थोडंसं कुटून घ्यायचं, कारण की आपल्याला ठेचून बनवायची आहे दोडक्याची भाजी. तर आधी याचा ठेचा बनवून घेऊया. आलं, लसूण आणि चवीपुरती मिरची घ्यायची आहे. ही मिरची खूप तिखट होती म्हणून मोजक्या मी 3च मिरच्या घेतल्या. फिक्क्या असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू पण शकता. याला छान कुटून घ्यायचं. कुटल्याने याचा टेस्ट खूप छान होतो, खूप छान येते. तर आधी हे अद्रक, लसूण आणि मिरची छान ठेचून घ्यायची. जिरं न घालता ठेचायचं आपल्याला. तर इथे हे ठेचून घेतलेलं आहे. याला आता काढून घेते आणि त्याच खलबत्त्यात मी काय करते आहे, जे दोडके आहे ना ते सुद्धा छान असेच जाडजाड ठेचून घेते. थोडेसे पहिले त्याच्या शिरा काढून घेतल्या, कारण की मला शिऱ्याची चटणी करायची होती त्या शिरांची. म्हणून मी ते दोडके शिरा काढून घेतल्या. स्वच्छ धुतला आधी, शिरा काढून घेतले आहे आणि त्याचे छोटे छोटे रफली पीस करून घेतले बघा अशा प्रकारे. आता याला खलबत्त्यात टाकून छान कुटून घ्यायचे. जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल त्याच्यावरही तुम्ही ते कुटून घेऊ शकता. तर याला छान कुटून घ्यायचं. कुटल्यानंतर सोबतच याला पाणी सुटायला लागतं. आपल्याला या भाजीला वेगळं काही पाण्यात शिजवायची किंवा पाणी घालून शिजवायची गरज असते. दोडक्याला ऑलरेडी पाणी असतं तर त्याच्यात असते. हे सगळं कुटून घेते आहे मी. हळूवारपणे कुटून घ्यायचं व्यवस्थित, कारण की याचं पाणी ना अंगावर उडतं, तर त्यामुळे व्यवस्थित. तर हा पहिला अर्धे करून मी कुटून घेतलेला आहे. पहिल्यांदा हे एक भाग कुटला आहे आणि दुसऱ्यांदा दुसरा. तर हा झाला आहे कुटून, याला काढून ठेवते आणि जो उरलेला आहे तो सुद्धा मी कुटून घेते आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. मस्त असं ही कुटलेली खूप छान लागते. तर इथे बघा आलं, लसूण, मिरची पण कुटून झाली आणि दोडके पण कुटून झाले. आता याची छान झणझणीत फोडणी घालायची आहे. तर कढई घेतली. कढईत छान 2 माप तेल घातलं आहे. तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. यात 1 चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. फोडणी छान बसू द्यायची. फोडणी जशी तडतडली ना राई वगैरे, की त्यात आपला जो ठेचा बनवलेला आहे, जो अद्रक, लसूण आणि मिरचीचा, तो टाकून घ्यायचा आहे आणि तो पण छान व्यवस्थित शिजून घ्यायचा. कच्चा राहायला नको. तो लसणाचा, अद्रकाचा जो फ्लेवर येतो या भाजीत खूप छान असा लागतो. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर आता फोडणीत मी थोडंसं हिंग घातलेला आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. फोडणी खूप छान झालेली आहे. थोडीशी ब्राऊन झाली, त्याच्याने छान फ्लेवर येतो. त्यानंतर यात हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि कुटलेले ठेचलेले जे दोडके होते ते सुद्धा मी टाकून घेतले. आपल्याला वरतून यात भाजीत पाणी घालायची गरज नाही आहे. आता छान मिक्स करायचं आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही जसं घालता, कमी जास्त खाता त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघा आता मीठ घातलेलं आहे मी 1 चमचा. याला मिक्स करून घेते आणि झाकून अगदी 2 मिनटं शिजू द्यायचं. अगदी झटपट अशी शिजते. तर झाकून शिजू द्यायचं आहे याला मस्त असं. तर ही भाजी माहिती आहे का, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते. तर आता ही बघा भाजी छान शिजलेली आहे. खूप मस्त वाफ आलेली आहे. पूर्ण पाणीसुद्धा आटलं आहे. मस्त वरती तेल तरंगायला लागले. खूप छान अशी लागते. याला आता बाजूला करून घेऊ आणि दोडक्याच्या शिरांची, हे शिरवाले दोडके आहेत. तुम्ही याला काय म्हणतात ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना, तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं ही रेसिपी बघताय ते मला नक्की कळवा. तर आता ही भाजी झालेली आहे. हिला उतरवून बाजूला ठेवते. त्याआधी थोडंसं कोथिंबीर घालायचं. मस्त फ्लेवर येतो. कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला करायचं. आता शिरांची चटणी. शिरांना आधी काढून घेतलं आहे सोलणीने. त्यानंतर बारीक बारीक चॉप करून घेतलं. हवं तर तुम्ही किसणीने, जाडसर किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता. पण ते थोडं डिफिकल्ट पडतं, म्हणून मी काय केलं, आधी आलू छिलणीने पूर्ण त्याच्या शिरा काढून घेतल्या आणि त्याला मग चॉप केलं आहे. तर इथे पॅनमध्ये तेल घातलं आहे. मिरची घातली आहे 3-4 लांब लांब, मोठी मोठी, कारण की छोटी छोटी घातली ना तर चावायच्या कधी कधी बाईट येतो आणि ही मिरची ना तिखट आहे त्यामुळे. 1 चमचा तेल घातलं.
तीळ घातल्यानंतर ती तडतडली की आपल्या ज्या शिरा आहे बघा, ह्या शिरा मी बारीक बारीक कापून घेतल्या सोलल्यानंतर, त्या टाकून घ्यायच्या. अगदी थोडंसं 2 ते 3 सेकंद परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. अजून 2-3 सेकंद परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून असंच गरम गरम राहू द्यायचं. म्हणजे ते लगेच हलकंसं अधरकच्चं राहते. तर त्याच्याने ही चटणी जी आहे ना ती खूप टेस्टी वाटते. तर आता 2-3 सेकंद परतून घेतलं, त्यानंतर मीठ घातलं आहे. अजून 2-3 सेकंद असे छान फिरवून घेते आहे मस्तपैकी. करपायला नको. थोडीशी कच्ची जरी राहिली तरी काही फरक पडत नाही. खूप छान टेस्ट येते याची. तर आता ही चटणी पण रेडी झालेली आहे. तर कशाही बरोबर खा, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर अप्रतिम लागते. तर यावेळी नक्की करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.